ब्राह्मणवाडी या संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे हरीश. त्याचा सामना करतोय सौरभ. पहिल्या चेंडूवर संघाचं खातं उघडलेलं आहे. जर बॅट्समन आधीच बाहेर उभा असेल क्रीजच्या तर मधला नो बॉलरने टाकला तर तो कॅन्सल होईल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असा टॅप शॉट परंतु धाव संख्या स्थिर. दोन्ही संघांना प्रत्येक इनिंग मध्ये एक एक रिव्ह्यू घेण्याची संधी मिळेल. उत्कृष्ट असा फटका, गचा क्षेत्ररक्षण आणि सीमा रेषा पार चौकार. या षटकातील 4 चेंडू झालेत आणि धाव संख्या झाली आहे ती 5. पहिल्या षटकात आक्रमक अशी खेळी करतोय फलंदाज. 5 धावा झाल्यात. पहिल्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू 5 धावा. चांगला कमबॅक करतोय तो फलंदाज. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका.
थोडस गचा क्षेत्ररक्षण, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाजाला आणि धाव संख्या होते ती 6. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी, धावसंख्या होते 6. पाहूया या दोन्ही बलाढ्य संघामधील विजयी संघ कोण ठरतोय. ब्राह्मणवाडी विरुद्ध लोअर परेलचा लाडका. बल्लाळेश्वर चषक 2025 आता चालू असलेला सामना ब्राह्मणवाडी विरुद्ध लोअर परेलचा लाडका. पहिलं षटक चालू आहे. उत्कृष्ट असा टॅप शॉट, एक धाव घोषित स्वरूपात मिळते. पहिल्या षटकाखेरीज धाव संख्या आहे ती 7. मी ब्राह्मणवाडी या संघाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर दुसऱ्या षटकाकडे वळायचं आहे. आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे विश्वस्त श्री सुधाकर बवन मुंडे, त्यांचे दोन्ही सुपुत्र शुभम सुधाकर मुंडे आणि यश सुधाकर मुंडे यांच्याकडून आपल्या मंडळाला अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. ब्राह्मणवाडी या संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे विशाल. सामना करेल कुणाल. आणि फलंदाज दुसरा धावेच्या प्रयत्नात धावचीत होतोय आणि नवीन फलंदाज येतोय तो अमित. सामना करेल विशाल याचा. उत्कृष्ट असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा गडी धावबाद होतोय का बघूया. पंचल आपला निर्णय लवकरच कळवतील. चांगलं असं क्षेत्ररक्षण.
आणि हा गडी धावबाद होतोय. सौरभ तंबूत परततोय. दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 चेंडूत 2 गडी तंबूत परतले आहेत. धावबाद होत आहेत. नवीन फलंदाज आलाय तो विराज. उत्कृष्ट असा फटका. गजाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 9. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू पूर्ण झाले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. विशाल, गोलंदाज विशाल सामना करेल विराज. उत्कृष्ट असा टॅप शॉट आणि पंच आपला निर्णय लवकरच कळवतील. पंच आपला निर्णय लवकरच कळवतील. दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी पंचांशी वाद घालायचा नाहीये. बाल गणेश मंडळातर्फे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात जे भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले त्यांना बाल गणेश मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. तदनंतर भारतीय सैन्याने जे ऑपरेशन सिंदूर हे 100% पूर्णत्वास नेलं त्यांच्या शौर्याला आमचा मानाचा सलाम. तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे गोल्डन क्रशचे मालक निलेश इंदप यांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो. आपल्या विभागातील एक नामवंत हॉटेल गोल्डन क्रश तसेच आपल्या विभागातील नवीन एक मालवणी आस्वाद घेण्यासाठी आपल्याच इमारतीच्या रोडच्या साईडला सीताबाई चाळ येथे मालवणी क्लब म्हणून एक नवीन हॉटेल आपल्याला मालवणी आस्वाद घ्यायचा असेल तर आपण तेथे जाऊन आस्वाद घेऊ शकता. मालवणी क्लब.
सेंचुरी झाली आहे. मुंबईतील एका इमारतीचा सर्वात मोठा गणेशोत्सव असं मंडळ बाल गणेश मंडळ सीता सदन पंचांनी निर्णय आपला कळवलाय आणि हा फलंदाज आउट होतोय. उत्कृष्ट अशा पहिली धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धाव घेताना फलंदाज बाद होतोय. बल्लाळेश्वर चषक 2025 अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा गणेशोत्सव मंडळातील एक मैत्रीपूर्ण अशी स्पर्धा. जो संघ अंतिम विजेता ठरेल त्याला रोख 7,575 रुपये आणि भव्य दिव्य असा बल्लाळेश्वर चषक. जो संघ अंतिम उपविजेता ठरेल त्याला अंतिम उपविजेता संघ त्यांना विजयाला रोख रक्कम 5,555 आणि अंतिम उपविजेता चषक तसेच मालिकावीर असेल ह्या स्पर्धेचा त्याला चषक आणि बॅट देण्यात येईल. दोन चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. उत्कृष्ट असा फटका. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते ती 11. शेवटचा एक चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. नवीन फलंदाज आलाय तो अभिषेक. सामना करेल विशाल याचा. उत्कृष्ट असा टॅप शॉट आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. दोन षटकाखेरीस धावसंख्या होते ती 12. चालू असलेला सामना लोअर परेलचा लाडका विरुद्ध ब्राह्मणवाडी. दोन षटकाखेरीस लोअर परेलचा लाडका या संघाची धावसंख्या आहे 12. 3 गडी बाद झालेत. ब्राह्मणवाडी या संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे आपल्या समोर. वैभव. सामना करेल अभिषेक. चुकीची दुरुस्ती. स्ट्राइक एंडवर अमित. वैभव विरुद्ध अमित. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टॅप शॉट. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण.
संघासाठी 2 धावा वाचवतोय. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्या होते 14. आम्हाला लाभलेले पंच सूरज पिंगळे, प्रणय पालव, प्रतीक भोसले, शुभम शिंदे, राहुल आवटे पंचांची अचूक अशी कामगिरी भूषावत आहेत. दुसरा चेंडू मार्गस्थ. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय वैभव. फिरकी चेंडू टाकलेला, परंतु धावसंख्या स्थिर. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा वैभव सज्ज. उत्कृष्ट असा फटका. एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते 15. चेंडू होत आहेत 3. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी. आणि हा त्रिफळाचीत होतोय. फलंदाज तंबूत परततोय. अमित बाद होऊन तंबूत परततोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो वैभव. चुकीची दुरुस्ती पुन्हा एकदा. अभिषेक तंबूत परततोय. नवीन फलंदाज आलाय तो सागर. धावसंख्या झाली आहे ती 15. चार चेंडू झालेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. धावसंख्या झाली आहे ती 15. उत्कृष्ट असा फटका, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय लोअर परेलचा लाडका या संघाला. शेवटचा 1 चेंडू बाकी. धावसंख्या होते ती 16. तिसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी. यानंतर अजूनही 1 षटक असेल. पाहूया लोअर परेलचा लाडका हा संघ किती धावांचं लक्ष देतोय. उत्कृष्ट असा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण वैभव याच्या मार्फत. निर्धाव चेंडू. 3 षटकाखेरीज धावसंख्या होते ती 16. तसेच मी पंच शुभम शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी तेथे जे कोणी खेळाडू आहेत त्यांना लाईनच्या मागे घ्यायचंय. निखिल पिंगळे, आपण जर कुठे असाल तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. नवीन गोलंदाज प्रतीक. उत्कृष्ट असा चेंडू. तेवढा चांगला शॉट मारून. पाहूया आता धावबाद होत आहेत.
यापुढील होणारा सामना आता चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध अँटॉफिलचा महाराजा, तदनंतर पुढील लॉटला सुरुवात करण्यात येईल आणि फलंदाज धावबाद. लोअर परेलचा लाडका या संघाकडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. प्रत्येक संघाला प्रत्येक इनिंगमध्ये एक एक रिव्ह्यू घेण्याची संधी मिळेल. यापुढील होणारा सामना अँटॉफिलचा महाराजा विरुद्ध चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ 16 बलाढ्य असे संघ गणेशोत्सव मंडळ एकत्र येण्यासाठी अशी एक स्पर्धा बाल गणेश मंडळ यांनी आयोजित केली. तसेच लोअर परेलचा लाडका या संघाचे रिव्ह्यू संपलेले आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मी दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज अभिषेक, तसेच जे कोणी संघ आले असतील त्यांनी आपली नोंद व्यासपीठावर करायची आहे आणि सर्व संघांना विनंती करतो की त्यांनी आपली प्रवेश फी पंच प्रतीक भोसले यांच्याकडे जमा करायची आहे. उत्कृष्ट असा टॅप शॉट धावसंख्येत एकीने वाढवते, धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या होते 17. शेवटचं षटक पाहूया. लोअर परेलचा लाडका हा संघ किती धावांचं लक्ष ठेवतोय ब्राह्मणवाडी या संघासमोर. उत्कृष्ट असा फटका, पण एक धाव घोषित स्वरूपात मिळते. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू, धावसंख्या पुढे सरसावते. मी बाउंड्री लाईनला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी लाईनच्या मागे उभं राहायचं आहे. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी पंचांशी वाद घालायचा नाहीये. लोअर परेलचा लाडका या संघाला विनंती करतो की त्यांनी
व्हाईट बॉल. जर व्हाईट बॉल असेल आणि फलंदाज धावून प्लस आहेत. डिक्लेअर क्षेत्रात गेल्यावर वाईडला प्लस नाही आहे. डिक्लेअर क्षेत्रात गेल्यावर वाईडला प्लस नाही आहे. धावसंख्या झाली आहे ती 19. 3 चेंडू झाले. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली आहे ती 19. दोन्ही संघांना विनंती करतो की पंचांशी वाद घालायचा नाहीये. जर व्हाईट बॉल असेल तर धावून प्लस आहे आणि जर घोषित स्वरूपात गेला तर फक्त व्हाईट बॉल देण्यात येईल. एकोणीस धावसंख्या झाली आहे 19. वाईडला फक्त धावून प्लस आहेत. वाईडला फक्त धावून प्लस आहेत. मी लोअर परेलचा लाडका या संघाला विनंती करतो की त्यांनी कृपया डिक्लेअर झोनच्या लाईनच्या बाहेर उभे राहायचं आहे. गणेशोत्सव मंडळांना आपण ही स्पर्धा गणेशोत्सव मंडळातील एक मैत्री वाढवण्यासाठी तसेच एकत्र येण्यासाठी शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली आहे ती 19. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ. धावसंख्या होती ती 19. उत्कृष्ट असा फटका आणि फलंदाज धावबाद. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी. नवीन फलंदाज आलाय तो वैभव. 6 गडी बाद झालेत. उत्कृष्ट असा फटका. समालोचन कक्षात बॉल येतोय आणि धावसंख्येत 1ने वाढ होते. धावसंख्या होते 20. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या होते 20. पाहूया ब्राह्मणवाडी या संघाला किती धावांचं लक्ष ठेवतायत लोअर परेलचा लाडका हा संघ. यापुढील होणारा सामना
अँड टॉप हिलचा महाराजा विरुद्ध चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ. उत्कृष्ट असा फटका आणि हा गडी तंबूत परततोय. अमित बाद होऊन लोअर परेलचा लाडका या संघाची धावसंख्या होते ती 20 आणि ब्राह्मणवाडी या संघाला विजयासाठी 21 धावांचं लक्ष्य. त्याचबरोबर गिरगाव ब्राह्मणवाडी संघाला विनंती आहे की त्यांनी आपले फलंदाज त्वरित पटांगणावर पाठवायचे आहेत. पंडितला माहिती आहे. तरी मी लोअर परेलचा लाडका संघाला विनंती करतोय की त्यांनी त्वरित आपलं क्षेत्ररक्षण रचून घ्यायचे आहे. लोअर परेलचा लाडका संघाला विनंती आहे की त्यांनी त्वरित आपलं क्षेत्ररक्षण रचून घ्यायचे आहे. लोअर परेलचा लाडका संघाला विनंती आहे की त्यांनी सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. मैदानावर उपस्थित पंच सूरज पिंगळे, प्रणय पालव आपल्याला विनंती आहे की आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. या पुढील सामना अँटोपिलचा महाराजा विरुद्ध या चालू सामन्यातील विजयी संघ. तरी मी मंडळाचे उपाध्यक्ष श्री शुभम राणे यांना विनंती करतो की त्यांनी तिथून येणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायची आहे.
आणि विशाल याच्या बॅटमधून पहिला फटका येतो. चोटी धाव घेण्यात यश. आणि नो चेंडू, त्यावर 4 धाव घेण्यात यश येत आहे. ते ब्राह्मणवाडी संघाला. एक धाव घेण्यात यश. संघाची धाव संख्या 8. आणि गडी बाद होतोय, तंबूत परततोय तो विशाल. ब्राह्मणवाडी संघाचा पहिला गडी बाद. संघाची धाव संख्या झाली आहे 8. लोरपर्यंतचा लाडका व ब्राह्मणवाडी या दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी आपले एक एक प्रतिनिधी व्यासपीठावर पाठवायचे आहेत. नवीन फलंदाज येतोय अश्विन. लोरपर्यंतचा लाडका संघाला विनंती आहे की त्यांनी आपला एक प्रतिनिधी व्यासपीठावर पाठवायचा आहे. पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 10. एक षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 10. ब्राह्मणवाडी संघाला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 11 धावा. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय तो कुणाल. एक धाव घोषित.
अवांतर धाव आणि त्याबरोबर अजून एक धाव मिळते ती ब्राह्मणवाडी संघाला आणि चौकार कंदील तोड चौकार मारतोय तो ब्राह्मणवाडी संघ. आणि गडी बाद होतोय ब्राह्मणवाडी संघाचा. फलंदाजी करतोय राहुल, सामना करतोय कुणाल. एक धाव घेण्यात यश. अवांतर धाव. त्याचबरोबर या सामन्याचा विजयी संघ ठरतोय तो ब्राह्मणवाडी गिरगाव संघ. आता पुढील होणारा सामना अँटॉपिलचा महाराजा विरुद्ध ब्राह्मणवाडी गिरगाव. तरी मी लोअर परेलचा लाडका संघाचे प्रतिनिधी यांना व्यासपीठावर बोलवतो.